हिंमत असेल तर निवडणुका लढव, मैदानात येऊन 288 पैकी 8 तरी उमेदवार निवडून आण, भुजबळांचं जरांगेंना थेट आव्हान. भुजबळ बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र सदन खा, मराठा आरक्षण खा, भुजबळांना फुकट खायची सवय, जरांगेंचा हल्लाबोल. कोकणातलं फणस आता उठलं, त्याला जातीमुळे वैभव मिळालं, मात्र फडणवीसांच्या नादी लागून मराठ्यांच्या अंगावर येऊ नये, अन्यथा तुमचा कार्यक्रम करू, जरांगेंचा नारायण राणेंवर निशाणा. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही, सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणं शक्य नाही, 4 आयोगांनीही तसं सांगितलंय, भुजबळांचं सांगलीतल्या मेळाव्यात वक्तव्य. सभेनंतर मनोज जरांगे पाटील सह्याद्री रुग्णालयात दाखल, अस्वस्थ वाटत असल्यानं जरांगेंवर उपचार सुरू. महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका, तुमच्या काळजीपोटी सांगतोय, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना इशारा. दाखवली ती चुणूक पुरेशी, आता सगळं थांबवा, मनसैनिकांनाही आवाहन. उद्धव ठाकरेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर कोल्हापुरात ठाकरे गटाकडून मनसेच्या शाखा फलकांची तोडफोड, तर जशास तसं उत्तर देत मनसेनेही ठाकरे गटाचा फलक फाडला. पवार साहेबांच्या प्रचारापासून योगेंद्र पवार सक्रिय, बारामती मतदारसंघाचं भवितव्य नव्या रक्ताच्या हातात देणं गरजेचं, जयंत पाटलांकडून योगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे संकेत. कागलमधील मेळाव्यात अजित पवारांकडून हसन मुश्रीफांच्या उमेदवारीची घोषणा, निवडणुकीत मुश्रीफांना इतक्या उच्चांकी मतांनी विजयी करा की विरोधकांनाही धडकी भरेल, दादांचं आवाहन. 17 तारखेला मी उत्पन्नाची कागदपत्र आणते, अजित पवारांनीही संपत्तीचे कागदपत्र आणावीत, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचं अजितदारांना खुलं आव्हान, तर रिचार्जवाली बाई म्हणत पुन्हा सूरज चव्हाणांची टीका. सुशील कुमार शिंदेंनी वीज बिल माफी दिली, मात्र विलासरावांनी शेतकऱ्यांना दुप्पट बिलं दिली. उद्धव ठाकरेंकडून सरकारी योजनेचा दाखला, तर काँग्रेस पक्ष कसा आहे ठाकरेंनी सांगितलं, फडणवीसांचा टोला. नव्या पेन्शनचा मुद्दा, सरकारी कर्मचारी 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर, सरकारने तात्काळ नोटिफिकेशन काढण्याची मागणी. 400 पार घोषणा करणाऱ्या सरकारला 300चा आकडाही गाठता आला नाही, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले होते, पण त्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या, शरद पवारांची टीका. हिंडनबर्गच्या अहवालातील आरोप खोटे आणि बदनामीकारक, आमचा संपूर्ण व्यवहार पारदर्शक, अदानी समूहाने हिंडनबर्गचे आरोप फेटाळला, तर कागदपत्र सार्वजनिक करण्यास तयार, सेबी प्रमुख माधवी बोस यांची भूमिका.